वल्लरी बघ, मला काय वाटतं, तुम्ही ना लगेच गिव्ह अप करताय. तसं न करता तुम्ही पुन्हा एकदा टेस्ट करून बघा ना. मिठू म्हणतीये ते पटतंय मला. मनोज, वल्लरी, आजकाल मेडिकल सायन्स किती पुढे केलेलं आहे, त्याचा फायदा तुम्ही का नाही घेतात? खरंच तुम्ही सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे. कसं शक्य आहे? असं केलं तर सत्य यांच्या समोर येईल आणि सगळ्यांनाच खरं कळेल. नाही, असं करून नाही चालणार. तुला कळतंय का मी काय सांगतोय ते? हो कळतंय, पण सेकंड ओपिनियन नाही घेऊ शकत, कारण मी ऑलरेडी 2-3 डॉक्टरांना सांगितलंय, म्हणजे विचारून झालंय, कन्सल्ट केलंय मी. ऑलरेडी कन्सल्ट केले म्हणजे? तू तू मला काहीच कसं नाही सांगितलेस? ठीक आहे, इट्स ओके, इट्स ओके. आपण एक काम करूया, आपण दोघं एकत्र जाऊया डॉक्टरांना भेटायला आणि त्यांचं ओपिनियन घेऊया. काय की बोलू, बघ ना, मागच्या वेळी जेव्हा मला खूप गंभीर आजार आहे असं जेव्हा कळलं, तेव्हा मी एकाच डॉक्टरांचं ऐकलं ना, किती डिप्रेशनमध्ये गेलो होतो. तेव्हा तू पुढाकार घेतला म्हणून आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो आणि तेव्हा मला कळलं की मला असा कोणता आजार झालेलाच नव्हता. किती रिलॅक्स झालो आपण तेव्हा. म्हणून मला असं वाटतं की आपण सेकंड ओपिनियन घ्यावं. काय की यावर एखादं मेडिसिन, एखादी ट्रीटमेंट, काहीतरी उपाय नक्कीच निघेल. ऐका ना, तुम्ही टेस्ट करून घ्या ना एकदा. हो ना यार, करून घे ना टेस्ट. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम. मला नाही करायचं कुठलंच टेस्ट. मला नाही पुन्हा पुन्हा तेच ऐकून घ्यायचं की मी आई नाही होऊ शकत. नाही, मला पुन्हा पुन्हा त्याच त्रासात जायचंय. मला कुठलंच टेस्ट नाही करायचं. का समजून घेत नाही तुम्ही मला? प्लीज समजून घ्या, मला नाही करायचं. हो, शांत शांत शांत. काय ग, कुठे गेली होतीस? अरे मन्या, काही विचारूच नको रे. आपल्या आजूबाजूला एवढे छोटे छोटे लेकरं आहे ना, एवढे छोटे छोटे लेकरं आहे ना की बस कधी. आणि कसं आहे, शेजार धर्म पाळावा लागतो ना रे. बरोबर आहे. आता विचार, मी कुठे गेली होती ते? मी मगाशी तेच विचारलं होतं, तू ते सोडून बाकी सगळं सांगितलंस. ठीक आहे, सांग. अरे, आपल्या बिल्डिंगच्या मागे त्या सावंत राहतात ना, त्यांच्याकडे गेली होती मी वाढदिवसाला. त्यांच्या लेकीचा 4था वाढदिवस होता. आणि गंमत म्हणजे त्या सावंतांच्या लग्नाला झाली फक्त 5 वर्ष. म्हणजे 5 वर्ष लग्नाला झाली आणि पोरीचा 4था वाढदिवस. तरी आशीर्वाद द्यायला गेली होती मी. दिलास ना आशीर्वाद? चांगलं केलं. इतकंच नाही म्हण्या, आता त्या सावंतबाईंना ना परत दिवस गेलेले. आधीची मुलगी होती ना, मग आता मुलासाठी परत चान्स घेतला त्यांनी. किती भारी ना, मला तो गहिरीच मज्जा आली भो. 2-2 लेकरं होतात त्यांना. नाही तर काही लोक लग्नाला किती बी वर्ष होऊन जाऊ दे ना, त्यांची कूस उजवत नाही ते नाहीच. कसं आहे अरे म्हण्या, जमीन सुपीक असली ना तर पीक येतं म्हणजे येतच. आणि जमीन जर रेताड असेल ना तर किती बी बियाणं पेर ना तू, पीक येत नाही तर येतच नाही. नाही तर काय, मस्त मज्जा आली वो मला तर तडी. सासूबाईंच्या रोज रोजच्या टोमण्यांचा कंटाळा आलाय मला आता. सावंतबाईंनी 2 मुलं आहेत, त्याच्याशी माझा काय संबंध आहे?
पण नाही, त्यांना 2 मुलं आहेत म्हणून मला टोमणे मारायचे, सतत माझा अपमान करायचा, मी येऊ शकत नाही म्हणून सतत मला घालून पडत बोलायचं. मला नाही जर होतं प्रेरणा, ते भेटत मला खरंच होत. वल्लरी, हे तू सगळं का सहन करतेस? लग्न झालेल्या बाईला बाळ झालं म्हणजेच तिच्या आयुष्याचं सार्थक झालं असं आहे का? दुसरी काहीच आयडेंटिटी नाहीये का आपली? सुनेने कितीही चांगलं वागलं, कितीही सेवा केली आणि जर तिला बाळ झालं नाही तर ती वाईट आहे असं आहे का? म्हणजे हे कसले बुरसटलेले विचार आहेत? काय आहे यार हे? हेच विचार आहेत आमच्या सासूबाईंचे. त्या सावंत वहिनींनी त्यांच्या सासू सासऱ्यांना घराबाहेर काढलं, वृद्धाश्रमात पाठवलं. खूप रडत होते ते, तेव्हा दया नाही आली यांना. पण तेव्हा सासूबाई गप्प होत्या. पण आता त्यांना 2 मुलं आहेत म्हणून त्या गोष्टीचा कौतुक करतात. कधीपर्यंत सहन करायचंय? वल्लरी, तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण इंदू काकी कशा आहेत ते माहिती आहे ना आपल्याला. मग त्या जशा आहेत तसं आपण त्यांना ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना. आता मी एक गोष्ट सांगते, ऐकशील माझं प्लीज? कन्व्हेन्शनल मेथड्सनी तुला बाळ होऊ शकत नाही हे आता कळलंय ना आपल्याला. मग आजकाल IVF सारखे कितीतरी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ना, ते का ट्राय करत नाही तुम्ही? म्हणजे तुझं वय, मनोज भाऊजींचं वय फार नाहीये, त्याच्यामुळे हे ऑप्शन्स इझिली एक्सप्लोअर करू शकता तुम्ही. काय वाटतं तुला? अगदी बरोबर बोलते प्रेरणादी. वल्लरी, तुम्ही दोघांनी ना IVF ट्राय कराच. वल्लरी, काय म्हणतोय आम्ही? ठीक आहे, करतो प्रयत्न. हा IVF चा पर्याय कसा ट्राय करणार? तसं जर का केलं तर सत्य यांच्या समोर येईल. छान झाली का भाजी? तुम्हाला आवडते ना म्हणून स्पेशली केले. बायकोच्या कौतुकात ना फुरसत मिळाली तर जरा आईकडे पण बघ म्हण्या कधीतरी. ते काय ना, मला बोलायचं होतं तुझ्याशी जरा. बोल. तू कधीपासून माझी परमिशन घ्यायला लागलीस? आपल्याकडे ना म्हण्या माया जरा पाहुणे येणार आहे, तर त्यांची राहायची वगैरे व्यवस्था बघायला लागेल बरं का आपल्याला. पाहुणे? आणि असे अचानक? नाही म्हणजे तू आधी काही म्हणाली नाहीस पाहुणे येणार आहेत की नाही ते? माय हो म्हण्या, म्हणजे आता मायाकडचे पाहुणे बी चालणार नाही काढी? नाही. हा बरोबर आहे ना. हे घर तर तुमच्या दोघांचं आहे ना, मा काय अधिकार? मी तो उपरे नाडी आश्रित आहे ना मी. आता बाय ओळखीचे पाहुणे बी नाही येऊ शकत आडी. बरोबर आहे म्हण्या, बदलला बरं तू, गैरा बदलला. जाऊ दे, मी नाही सांगून देते त्या पाहुणे आणले कशाला, आपल्या घरात कटकट पाहिजे. जाऊ दे. अगं कुठला विषय कुठे नेतेस तू? तू सरळ काही बोलूच शकत नाहीस का? सतत वाकड्यात चिरायचंय, लागेल असं बोलायचं, टोमणे मारायचं बस. म्हण्या
तुझ्या बायकोची कूस उजवत नाही तर त्याचा राग तू बाहेर गाभर गाडी राहिला बो. हा डब्बास अजबच येत. काय कटकट यार, हे सुखाने जीव सुद्धा देणार नाही मला. एक मिनिट बसा. अन्नाचा असा अपमान करून जाऊ नका. शांतपणे जेवा. आणि सासूबाई तुमच्या पाहुण्यांना येऊ देत. कधी येणार आहेत तेही सांगा. आपण सगळी सोय करू त्यांच्यासाठी. काहीच हरकत नाही. ठीक आहे. जेवा. बघ बघ लवकर ये. तूच तुझ्या स्वतःच्या डोळ्याने बघ कशी मस्त खाते. एकदम अशी मिटक्या मारा. नुसती खाते. अगं तिच्याकडे काय मागितलं ना की लहान मुलासारखी टुकटुक करून चिडवते. पण प्रेरणा कशी वागायला लागलीस ग माझ्याशी. मी जेव्हा तिला लाडू मागितला ना तेव्हा मला बघ एवढूसा लाडू दिला. किती दिला? एवढूसा? अगं तू भाग्यवान आहेस ग. तुला एवढूसा लाडू तरी दिला. मी मागितलं ना, मी डब्याकडे बघितलं ना, डब्बा बंद करते असा. हे बघ हा असा. प्रेरणा कशी वागतेस ग माझ्याशी. तुला माहितीये का प्रेरणा, जगामध्ये ना एक कॉन्सेप्ट आहे, शेअरिंग इज केअरिंग. म्हणजे आपण ज्यांची केअर करतो ना त्यांना आपण शेअर केलं पाहिजे. तर मला एक थोडासा लाडू दे ना. नाही कन्सेप्ट खूप छान आहे आणि मी करते ना शेअर. मी आणि माझं बाळ मस्त शेअर करतोय वल्लरीच्या हातचे लाडू. तुम्हाला दोघांना नाही मिळणार. गो प्रेरणा गो. त्यांका पण देऊ नको आणि तू पण खाऊ नको. तू का चांगलं होतंय ना, खाऊ नको म्हणून फेकून दे पहिलं तो लाडू. तुझ्या बाळा काय झाला तर त्याच्या हातचा खाऊ न चाक पडात. शिरा पडली मेलीच्या तोंडार. मेला काय काय येऊन माझ्या पोरग्या खाऊ घालता. हो खाऊ घालता. हो नजर लागत तू का नजर. झालं बोलून. हे बघ आज तुला परत एकदा पण शांतपणे सांगते, वल्लरी बद्दल वाटेल ते बोललेलं मी खपवून घेणार नाही. तिच्या हातचं खाऊन माझ्या बाळाला काही होणार नाहीये. उलट माझं बाळ तिच्यासारखं हुशार होईल, तिच्यासारखं सुंदर होईल, धष्टपुष्ट होईल. वल्लरी जीव की प्राण आहे आम्हा सगळ्यांचा. त्यामुळे तिच्याबद्दल यापुढे काही वाटेल ते बोलायचं नाही. कळलं तुला? मी तुला खरंच सांगतेय, मी नाही ऐकून तू का चांगलं होतंय ना राहुल नाता. वाचव रे. तू का चांगलं होतंय ना गो. खाऊ नको म्हणून लाडू किती खाल्लंस गो. ऐकूच ऐकू बघ गो जरा. आपण डॉक्टरकडे जाऊया. बडबडत काय बसलाय असा. पाणी घेऊन ये. आणते. सकाळ झाली का बॅग उचलायची आणि निघायचं ऑफिसला. घरात पाय ठरत नाही यांचा. ऑफिसला जायचं, पैसे कमवायचे. थोडे थोडके नाही, चांगले 20-25 लाख रुपये कमवायचे वर्षाला. काय उपयोग आहे पण त्या पैशांचा. कोणाच्या मड्यावर घालायचे ते पैसे. घरात लेकरं बाळ असले की घरी यायची ओढ लागते. हाऊस मौस करावी, 4 पैसे गाठीले साठवावे, लेकरा बाळांना चांगलं चुंगलं करून खाऊ घालावं. पण नाही, आणि काय सगळाच आनंदी आनंदच आहे. जरा आटलेला तो आटलेलाच. पण आपण काही बोलत नाही बाबा. आपण काही बोललं की लगे तुला गावी सोडून येतो, तुला गावी सोडून येतं धमकी द्यायची. आपण त्याच्यापेक्षा गुपचूप घरात बसावं आणि देवाचं नाव जपावं. सासूबाई मी ऑफिसला जाते. या.
निलिमा काकू, हे सगळं काय आहे? हे लाडू लाडू? हे लाडू असत? लाडू दिसतात तुका? अगं विष असं या विष. माझ्या प्रेरणापासून लांब राहायचा तू. तुका चांगलं होतंय ना गो, त्याका काही खाऊ पिऊ घालू नको म्हणून. कित्याक केलंस? कित्याक लाडू केलंस? त्याका पण मी चांगलं होते तुका काय वयात माका सांग मी खाऊ घालतोय, पण नाही तू पण ऐकलंच नाही, त्याने पण ऐकलं नाही. लाडू खाऊन ना माझ्या पोरग्याच्या पोटात दुखता, कळवळता गो माझा पोर, कळवळता. हॉस्पिटलात घेऊन गेले असं जावय माझे. काय? प्रेरणा ताई हॉस्पिटलमध्ये आहेत? गो नाटका करतस? माझ्या चढवा कट्ट्याच्या पोरग्या काय झालं ना का माझ्याशी असा जीव घेईल तुझा जीव. माझ्या नातवावर तुझी काळी सावली पडली ना तर याद राख. काय गो मैत्रीण असस ना तू तुझी? चेटूक करतोस तिच्यावर? हा चेटूक करतोस? हा दिवस दिवस बघू चरवलं होतं, रवळ जाता. ही अशी असता मैत्री, अशी असता. वल्लरी तुका सांगून ठेवतोय. हा माझ्या प्रेरणाच्या आसपास जरी दिसलंस ना तर बघ कारण माझ्याशी असं. कळला तुका? लक्षात येता काय गो तुझ्या? निलिमा ताई, हॅलो मिठूताई. मिठूताई, प्रेरणाताई हॉस्पिटल. हळूहळू. डॉक्टर, प्रेरणा कशी आहे? म्हणजे काही टेन्शन नाही ना? हो हो, तुम्ही शांत व्हा आधी. अहो काही स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये असा त्रास होतो. असं घाबरून जाऊ नका तुम्ही, आणि होईल हळूहळू तुमचा त्रास कमी. फक्त तुम्ही सकस आहार ठेवा आणि थोडी एक्सरसाइज करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेन्शन घेऊ नका, आणि टेन्शन येईल अशा लोकांपासून आणि अशा घटनांपासून लांब राहा. काय प्रेरणा मॅडम, आई होणार आहात ना आता? मग स्ट्रॉंग राहा. प्रेरणा दी, सॉलिड घाबरवलं होतंस यार. टेन्शन मध्ये होतो आम्ही. आई तसं बाळ, दोघेही घाबरवणारच आहेत. अजित जिजू, तुमचं काय खरं नाही. मिठूताई इकडे या. मिठूताई, आधी मला सांगा की काय म्हणाले डॉक्टर? काय झालं हॉस्पिटलमध्ये? प्रेरणाताई ठीक आहेत ना? काही काळजी करण्यासारखं कारण नाहीये ना? अगो हो 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 वल्लरी, अगो मशीन गन सारखे काय प्रश्न विचारते. अहो प्रेरणा दी एकदम मस्त आहे आणि बाळ पण एकदम छान आहे. टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. थँक गॉड. ऍक्च्युली सुरुवातीला ना आम्ही पण घाबरलो होतो. मग डॉक्टर म्हणाले की अशा अवस्थेत ना असं होत राहतं, सो टेन्शन घेऊ नका, एकदम ठीक आहे. पण तू का अशी घाबरलीयस? हो असं काय करताय? निलिमा काकू म्हणाला नाही का, मी केलेले लाडू प्रेरणाताईंनी खाल्ले आणि त्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. काय हे सरकलीयस का तू? असं काही नसतं. अहो मिठूताई, माय असतं नाही तर काय? हा असंच असतं. त्या डॉक्टरले काय कळतं तुमच्या? हा
नजर लागते, अपशकून होतं, सगळं होतं. मला सांग मिठू, नजर काढल्यानंतर ती आपण जातो तेव्हा घाण वास येतो, त्याला काय म्हणशील तू? तुम्ही आजकालच्या पोरी याला काही मानतच नाही ना, सगळं खोटं वाटतं तुम्हाला. असं नसतं. त्यामुळे वल्लरी मी तुला सांगते, जोपर्यंत प्रेरणाले बाळ होत नाही तोपर्यंत तू ही सावली बी तिच्यावर पडू देऊ नको, अजिबात फिरकू नको. बाळ होईपर्यंत कशाले? मी तर म्हणते बाळ झाल्यानंतर बी काही महिने तू फिरकूच नको तिच्याकडे, समजलं का? शिरताय का काही डोसक्यात?